नेवासा तालुक्यात शेतकरी कर्ज वसुलीविरोधी होळी आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद. त्रिंबक भदगले यांनी सरकारच्या धोरणावर टीका. नेवासा तालुक्यात 14 एप्रिलला महाराष्ट्रातील शेतकरी कर्ज वसुलीविरोधी आणि सरकारच्या जाहीरनाम्याविरोधात होणाऱ्या होळी आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिलराव घनवट यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या आंदोलनाने राज्यभरात एक चांगलीच गजर केली आहे. शेतकरी संघटनेचे नेते त्रिंबक भदगले यांनी आंदोलनास अधिक ताकद दिली असून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर आक्रमक टीका केली आहे. एप्रिल 14 हे आंदोलन होणार आहे. शेतकरी कर्ज हे सरकारचे पाप आहे असे सांगत त्रिंबक भदगले यांनी सरकारच्या कर्ज वसुलीच्या धोरणावर कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांचे म्हणणे आहे की जर सरकारने ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार कृषी पदवीधारक तरुणांना मानधन देऊन प्रत्येक गावात शेती क्षेत्राचे भौगोलिक नियोजन, पिकांचे विभागीय नियोजन, बाजारपेठ तंत्रज्ञान आणि शेतीचे तंत्रज्ञान नियोजन करणारे तज्ज्ञ नियुक्त केले असते तर शेतीमालाचे उत्पादित दर नियमित व योग्य राहिले असते. यामुळे शेतीला उद्योजकाचा दर्जा मिळाला असता आणि शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीची गती मिळाली असती. त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य करत सांगितले की शेती हा एकमेव व्यवसाय आहे ज्यामध्ये सर्व समाजातील जातीधर्माचे लोक भाग घेतात. त्यामुळे शेतीला योग्य दर्जा मिळाल्यास आरक्षणाचा प्रश्न आपोआप मिटला असता. यावरून त्रिंबक भदगले यांचे म्हणणे आहे की शेतीला आर्थिक समृद्धी देण्याचे आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्याचे केवळ एकच मार्ग म्हणजे सरकारचे धोरण बदलणे आणि शेतकऱ्यांसाठी उचित सहाय्य पुरवणे. हे आंदोलन नेवासा तालुक्यात एक मोठ्या प्रमाणात आक्रमक पद्धतीने उभे राहिले असून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे हे आंदोलन भविष्यात अधिक प्रभावी होण्याची शक्यता दर्शवित आहे. तसेच या आंदोलनात एप्रिल 14 पासून वाढ होऊन हे आंदोलन देशभर लागू असेल असे तज्ज्ञांचे मत आहे. 14 एप्रिल रोजी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अनिलराव घनवट यांनी राज्यभर सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्याचे ठरवले असून नेवासा तालुक्यात या सरकारच्या होळी करण्याच्या जाहीरनाम्याच्या होळी करण्याच्या निर्णयासंदर्भात अतिशय जोरदार पाठबळ मिळत असून गावोगावी शेतकऱ्याचे तरुण मुलं ही सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करणार असून एक शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी अनोखी मागणी या आंदोलनामध्ये करणार असून ज्यावेळेस सरकारच्या जाहीरनाम्याची होळी होत असताना शेतकऱ्याच्या तरुण मुलांनी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिलराव घनवट यांच्याकडे सरकारकडे अजून बी एक मागणी करायची सांगितलं आहे. तर दरवर्षी शेतकरी संघटनेने आंदोलन करायचे, सरकारने कर्जमाफी करायची, यावर ठोस पर्याय म्हणून कायमस्वरूपाची उपाययोजना म्हणून सरकारने ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे. कारण कर्जमाफी करून नुसती मलमपट्टी करून उपयोग नाही, तर कायमस्वरूपाचा पर्याय म्हणून ग्रामीण भागातील शेती असेल, शेती व्यवसायामध्ये जे शेतीचं नियोजन असेल ते प्रत्येक गावातील सुशिक्षित बेरोजगाराच्या तरुणाच्या हातात देऊन त्याला सरकारने मानधन देऊन त्या भागातील भौगोलिक परिस्थिती पाहून शेतीचं नियोजन जर केलं आणि ती जबाबदारी जर प्रत्येक गावच्या तरुणावर सुशिक्षित बेरोजगार जर तरुणावर जर सोपवली तर शेतीचे बाजारपेठेचे तसेच मागणी व पुरवठा याचे गणित आणि पिकाचे जर नियोजन केले तर कधीच शेतीमालाचे भाव पाडणार नाही व मागणी व पुरवठा याचे सूत्र बिघडणार नाही. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये सरकारने यासाठी उपाययोजना म्हणून सुशिक्षित बेरोजगाराला त्या गावचे पिकं आढावा आणि कोणत्या भौगोलिक परिस्थितीनुसार कोणते पिकं घ्यायचे याची जबाबदारी सरकारने घेणे गरजेचे आहे. ती जबाबदारी प्रत्येक गावातील सुशिक्षित बेरोजगार आणि पदवीधर तरुणावर देण्याची गरज असून या संदर्भात जर शेतकऱ्यांनी जर सरकारने ठोस पर्याय म्हणून जर उपाययोजना केली तर परत शेतकरी कर्जबाजारी होणार नाही, मागणी पुरवठ्याचे गणित चुकणार नाही, शेतकऱ्यांना योग्य शेतीचे भाव मिळेल. म्हणून संपूर्ण नेवासा तालुक्यातील तरुण वर्ग या दिवशी होळी करताना ही सुद्धा मागणी सरकारकडे करत असून शेती धंद्यातील श्रीमंती परत प्राप्त होईल म्हणून हे करणं गरजेचं आहे. एप्रिल रोजी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिलराव घनवट यांनी सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्याचा जो राज्यभर निर्णय घेतला याचा सर्वाधिक पाठिंबा नेवासा तालुक्यातून
शेतकऱ्यांच्या तरुण मुलं प्रतिसाद शेतकऱ्याचे तरुण मुलं देत असून या 14 एप्रिल रोजी प्रत्येक नेवासा तालुक्यातील गावोगावी शेतकऱ्यांची तरुण मुलं सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करणार असून याचे कारण असे की शेतकऱ्यांचं कर्ज हे सरकारचं पाप असून सरकारने सांगूनसुद्धा शेतकऱ्याला कर्जमाफी घेतली नसून शेतकऱ्याची फसवणूक केल्या कारणाने याचा रोष म्हणून नेवासा तालुक्यातून गावोगावातून ही सरकारच्या जाहीरनाम्याची होळी शेतकरी व शेतकऱ्याचे तरुण पोरं करणार असून या होळी करताना अजून एक अनोखी मागणी सरकारकडे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी केली असून का नुसतं शासकीय अधिकारी व राज्यकर्ते यांनी ऑफिसमध्ये पंख्याखाली बसून शेतीचं नियोजन होणार नसून येथे प्रत्येक गावोगावी त्या गावची भौगोलिक परिस्थिती पाहून त्या गावचे सुशिक्षित बेरोजगार तरुण शेतीचं नियोजन करण्यासाठी तेथील भौगोलिक परिस्थिती पीक विभागणी कोणत्या गावात कोणचं पीक करायची ही जबाबदारी तर त्या गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणावर मानधन देऊन जर केली तर मागणी व पुरवठ्याचं गणित हे अगदी बरोबर जुळून शेतीमालाला कधीच दर कमी मिळणार नाही व शेतकरी कधीच कर्जबाजारी होणार नाही. म्हणून ग्रामीण भागातील सुशिक्षित पदवीधर मुलं हे शेती व्यवसायासाठी सरकारने त्या गावी त्यांचं मानधनावर जर नियुक्त केली व व्यवस्थित शेतीचं नियोजन केलं तर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही. अशा ठिकठिकाणी प्रत्येक गावातून शेतकऱ्यांची तरुण पोरांची मागणी होत असून आमच्या शेती धंद्यातील प्रत्येक गावाची तालुक्यातील जिल्ह्यातील शेती जर आम्हाला विभागून दिलं शेतीचं तंत्रज्ञानाचं जर स्वातंत्र्य दिलं आणि शेतीचं नियोजन तर ऑफिसमध्ये पंख्याखाली बसून होणार नसून इथल्या गावातील शेतकऱ्याचे सुशिक्षित बेरोजगारसुद्धा करू शकते. सरकारने जर त्या सुशिक्षित बेरोजगाराला मानधन दिलं जर शेतीची जबाबदारी यांच्यावर सोपवली सरकारचं मागणी व पुरवठ्याचं शेतकऱ्याचं गणित कधीच हुकणार नाही. शेतकऱ्याला रास्त भाव मिळेल शेती धंद्यात पुन्हा श्रीमंती प्राप्त होईल. शेतकरी कर्जबाजारी होणार नाही आणि शेती धंद्यात जर श्रीमंती प्राप्त झाली तर आपल्या देशामध्ये एकच व्यवसाय शेती असा आहे की तो प्रत्येक जाती धर्मातील लोक शेती व्यवसाय करतात. जर शेती धंद्यात श्रीमंती प्राप्ती झालं तर नोकरीकडे कोणता समाज ढुंकूनसुद्धा पाहणार नाही आणि आरक्षणचा प्रश्न कायमचा या देशामध्ये मिटेल. तेव्हा स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट जी सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करीत असताना घनवट साहेबाकडे येथील तरुणांनी ही सुद्धा मागणी केली आहे की आमची साहेब ही सुद्धा होळी करताना सरकारकडे मागणी आहे की आमचं शेतीचं नियोजन हे शहरात बसलेल्या ईशी कार्यालयामध्ये पंख्याखाली बसलेल्या ऑफिसमध्ये बसून प्रशासकीय आणि राज्यकर्ते करू शकत नाही तर येथील शेतकरी तर सुशिक्षित बेरोजगार तरुण इथलं शेतीचं जर नियोजन करीत असेल तर सरकारने त्याच्यावर जबाबदारी देऊन त्याला जर मानधन देऊन ही जबाबदारी दिली तर मागणी पुरवठ्याचं गणित बरोबर बसून शेतकऱ्याला रास्त भाव मिळेल. असे ठिकठिकाणी गावातून मागणी होत असून नेवासा तालुका शेतकरी संघटनेचा तालुका अध्यक्ष नात्याने मी प्रत्येक गावातील तरुणांना असे जाहीर सांगू इच्छितो. प्रत्येक गावातून या आपल्या बापाच्या धामासाठी जी लढाई याला प्रत्येकाने साथ देऊन सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करावी अशी मी विनंती करीत आहे. राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट.